नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. ॲप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवारी. बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती राहत नाही आणि आपले कोणीतरी घरातले म्हणा, आईवडील म्हणा किंवा काका मामा म्हणा म्हणून आपण ॲप्रेंटिस करतो. ठीक आहे. ॲप्रेंटिसचा अर्थ असा की तुम्हाला त्या कंपनीची, त्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल, पूर्णपणे फुली गव्हर्नमेंट असेल, तर त्याची तुम्हाला शिकाऊ उमेदवारी म्हणजे ॲप्रेंटिसशिप दिली जाते त्या कंपनीकडून. किंवा एखादं कुठलं तरी MSCBची कंपनी असेल, महावितरण असेल, महापारेषण, महानिर्मिती असेल, रेल्वे असेल, DRDO असेल, ऑर्डनन्स फॅक्टरी असेल, तिथलं तुम्हाला ॲप्रेंटिस तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष, काही ठिकाणी 1 वर्ष असते, काही ठिकाणी 2 वर्ष असते. ते ट्रेनिंग दिलं जाते. म्हणजे तुम्ही त्या कंपनीमधलं जे काही काम आहे ते 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये शिकता आणि ते करायसाठी तुम्हाला स्टायपेंड दिली जाते. एक काही ठिकाणी 7-8 हजार असते, काही ठिकाणी 10-12 हजार, 15 हजारपर्यंत आहे. तर मित्रांनो, ॲप्रेंटिस करणं हे वाईट नाही आहे, ॲप्रेंटिस करणं हे चांगलं आहे. परंतु प्रत्येक कंपनीचे, प्रत्येक डिपार्टमेंटचे हे वेगवेगळे नियम असतात. ते नियम काय ते आपण बघितले पाहिजे. कारण की माझ्या असं लक्षात आलेलं आहे की मागे जी भरती झाली महावितरण, महापारेषणची किंवा आणखी कुठल्या भरती आता मधल्या पिरियडमध्ये खूप झाल्या मागच्या 2-3 वर्षात इलेक्शनमुळे. तर अशा वेळेस जिथे डायरेक्ट रिक्रुटमेंट होते, डायरेक्ट वॅकन्सी होत्या, तिथे डायरेक्ट वॅकन्सीला फॉर्म न भरता जे फ्रेशर विद्यार्थी आहे, जे नुकतेच ITI झालेले आहे, मी सध्या ITI बद्दल बोलतो आहे, नंतर मी BE आणि डिप्लोमावर येईल, ते विद्यार्थी ITIच्या मागे लागले होते, ॲप्रेंटिसच्या मागे लागले होते की सर आम्हाला अप्रेंटिस करायची, आमच्याकडे ॲप्रेंटिस नाही आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की ॲप्रेंटिसशिवाय तुम्हाला जॉब लागूच शकत नाही. हे सुद्धा चुकीचं आहे. ॲप्रेंटिस असणे हे चांगले आहे, त्याला प्रिफरन्स म्हणतात. ज्यांना ॲप्रेंटिस आहे त्यांना प्रिफरन्स दिलं जातं, त्यांना थोडंसं लवकर कमी याच्यामध्ये जॉब मिळतो, कमी पर्सेंटेजमध्ये जॉब मिळतो. कमी म्हणजे खूप कमीमध्ये मिळत नाही. उलट एक कंपनी आहे महावितरण, जसं आता MSCBच्या 3 कंपन्या आहे, महाजनको, महावितरण आणि महाट्रान्सको. तर महावितरणमध्ये उलट झालेलं आहे, खूप वर्स्ट झालेलं आहे, म्हणजे खूप वाईट झालेलं आहे. ज्यांचं ॲप्रेंटिस झालेलं आहे त्यांच्यासोबत अतिशय वाईट झालेलं आहे की त्यांना ॲप्रेंटिस असण्याची शिक्षा मिळालेली आहे. कसं आहे, महाट्रान्सकोमध्ये ज्यांची ॲप्रेंटिस होती त्यांना त्याचा फायदा मिळाला, त्याचे 10% गुण मिळाले त्यांच्या योग्यतेनुसार किंवा त्यांनी जे स्कोअर केला त्यानुसार त्यांना फायदासुद्धा झाला. महाजनकोमध्ये सुद्धा तेच क्रायटेरिया आहे. परंतु महावितरणमध्ये त्यांनी 10% रिझर्वेशन दिलं ज्यांचं ॲप्रेंटिस आहे आणि त्यामध्ये त्यांनी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या 3ही कंपन्याच्या ॲप्रेंटिसला तिथे परवानगी दिली, म्हणजे अलाउड केलं. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढली आणि ज्यांनी ॲप्रेंटिसमध्ये फॉर्म भरला त्यांचा जो कट ऑफ आहे, ज्यांना ते जास्त मार्क लागले, इतके जास्त मार्क लागले की ओपनपेक्षा जास्त मार्क ॲप्रेंटिसला तिथे लागले, त्या कॅटेगरीला लागले किंवा त्या समांतर जे काही आरक्षण आहे त्याला लागले. त्यामुळे काय झालं की ॲप्रेंटिसच्या मुलांचं तिथे कमी याच्यावर सिलेक्शन झालं नाही. उलट जास्त 100पैकी जर पकडलं तर 70च्या वर ज्यांना आहे त्यांचं सिलेक्शन झालं आणि इकडे 60-65 वाल्याचं ओपनवाल्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे ॲप्रेंटिसवाल्याचं तिथे नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की महावितरणच्या कंपनीची ॲप्रेंटिस करणे हे अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझं मत. तुम्ही वाटलं तर यावर तुमचा दुसरा डिसिजन घेऊ शकता, परंतु महावितरणची ॲप्रेंटिस करणे म्हणजे मूर्खपणा हा आता ठरलेला आहे. आता हे जे विद्युत सहाय्यकची भरती झाली आहे त्यामध्ये. तसंच महापारेषण आहे, महाजनको आहे. महापारेषणमध्ये ॲप्रेंटिस ज्यांनी केली त्यांना फायदा झालेला आहे. त्यांना महापारेषणमध्ये 10 गुण जास्त मिळालेले आहेत. तिथे त्यांना रिझर्वेशन मिळालं नाही, तिथे त्यांना जास्त गुण मिळाले. त्यामुळे त्यांचा फायदा असा झाला की ज्यांना नॉर्मलमध्ये जर 100पैकी 60 मार्क असतील तर तुम्हाला जर 55 मार्क असतील ॲप्रेंटिसवाल्यांना तरी तुमचं सिलेक्शन झालं, कारण की 10% मार्क तुम्हाला त्यामध्ये जास्त मिळालेले आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे महापारेषणमध्ये, महाजनकोमध्ये फायदा झाला. इव्हन रेल्वेमध्ये ॲप्रेंटिसचा खूप जास्त उपयोग होतो. तिथे 20% रिझर्वेशन असते म्हणा किंवा 20% मार्क जास्त असतात. त्यामुळे म्हणजे 2पैकी क्रायटेरिया असतो प्रत्येक ठिकाणी. मे बी थोडासा चेंज होऊ शकतो, परंतु रेल्वेमध्ये ॲप्रेंटिसचा खूप उपयोग होतो. त्यामुळे ॲप्रेंटिस करताना असं सूट म्हणजे डोळे बंद करून असं ॲप्रेंटिस करू नका. हा फक्त स्टायपेंड पाहिजे असेल 7-8, 9-10 हजार जे काही असतं ते, त्यासाठी ॲप्रेंटिस करत असाल तर तुम्ही योग्य आहात, तुम्ही काही चुकीचं करत नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ॲप्रेंटिस केली तर आपण पटकन लागू, तर हे चुकीचं आहे. विदाऊट ॲप्रेंटिससुद्धा तुम्ही लागू शकता गव्हर्नमेंट जॉबमध्ये. स्पेशली हे ITI बद्दल बोलतो आहे. विदाऊट ॲप्रेंटिससुद्धा तुम्ही लागू शकता, फ्रेशर याच्यावर तरी लागू शकता. अभ्यासाची तयारी ठेवा. विद्यार्थी मित्र अभ्यासाची तयारीच ठेवत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला जमणारच नाही, आपल्याला इतके पर्सेंटेज मिळू शकत नाही, तर मग ॲप्रेंटिस करा. ॲप्रेंटिस केली की थोड्याशा कमी याच्यावर लागून जाते. तसं काही नाही मित्रांनो. ज्याचा अभ्यास चांगला तो 2-2, 3-3 कंपनीमध्ये सुद्धा जॉईन झालेला आहे. जॉईन म्हटल्यापेक्षा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी एखाद्या ठिकाणी जॉईन केलेलं आहे. ठीक आहे. हे ज्याला ITI बद्दल बोलतो आहे. आणि बी लेवलचे जे बी झालेले इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी बद्दल बोलतो आहे मी. इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी जो बी झालेला आहे तो मूर्खासारखा आहे, ॲप्रेंटिस करतो महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये किंवा महाजनकोमध्ये जे असेल ते.
तर ते मूर्खपणा आहे, कारण त्यांना रिझर्वेशन पण नसते, त्यांना जे एक्स्ट्रा मार्कही नसतात, कुठल्याच प्रकारचं बेनिफिट ॲप्रेंटिसचं मिळत नाही. फक्त स्टायपेंड मिळते. जे काही तुम्ही वर्ष 2 वर्ष कराल, जे काही ॲप्रेंटिस कराल त्याचं स्टायपेंड मिळते. आमच्या अंडरमध्ये आम्ही बघतो बी झालेले विद्यार्थी ॲप्रेंटिस करतात आणि इकडच्या फायला उचलतात, तिथे ठेवतात, झाडझूड करतात, हे करतात, ते करतात. त्यांच्याकडून ते कामं करून घेतले जाते. त्याचा उपयोग शून्य आहे. बी इलेक्ट्रिकल तुम्ही झाले असाल, तुम्ही ॲप्रेंटिस करत असाल, तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सगळं सिलेक्शन जे आहे ते तुमच्या योग्यतेवर, तुम्ही एक्झाममध्ये किती पर्सेंटेज घेता, किती मार्क घेता त्यावर, किंवा जर तुम्ही गेट क्वालिफाईड असाल तर पुढे तुम्हाला त्याचासुद्धा फायदा होऊ शकतो. ते सुद्धा कंपल्सरी होण्याची शक्यता आहे पुढे. त्यामुळे लक्षात घ्या, बी जर तुम्ही असाल, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल, तर तुम्हाला ॲप्रेंटिसचा काडीचाही उपयोग नाही आहे, 0 उपयोग आहे. आणि आताच नाही, पुढे पण तसंच राहणार आहे. आणि तुम्ही जर डिप्लोमा होल्डर असाल, पॉलिटेक्निक तुमचं झालं असेल आणि तुम्ही ॲप्रेंटिस करत असाल, त्याचासुद्धा उपयोग नाही. पण काही कंपनीमध्ये डिप्लोमामध्ये एक क्लॉज राहतो, तुम्हाला तिथे ॲप्रेंटिसला हे दिलं जाते, म्हणजे रिझर्वेशन दिले जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की जिथे उपयोग आहे तिथेच ॲप्रेंटिस करा. कंपनीची माहिती घ्या, कंपनीचे जे जागा निघतात त्याची माहिती घ्या. जागा निघतात तर तिथे तुम्हाला आरक्षण मिळते का किंवा जास्त मार्क्स मिळते का ती माहिती घ्या आणि मग ॲप्रेंटिस करा. बऱ्याच ठिकाणी तुम्ही माहिती घेता, कुठून माहिती घेता ॲप्रेंटिसच्या जागा निघाला. महावितरणमध्ये एवढ्या जागा, धमक्यामध्ये एवढ्या जागा, तमक्यामध्ये तेवढ्या जागा. परंतु त्याचा उपयोग काय मित्रांनो, हे लक्षात घ्या. उपयोग असेल तर करा. महाट्रान्सकोमध्ये जर तुम्ही ॲप्रेंटिस करत असाल, ITIचे विद्यार्थी, इलेक्ट्रिशियन वायरमनचे उपयोग आहे तुम्हाला तर करा. किंवा एखादा ऑर्डनन्स फॅक्टरी असेल, DRDO असेल किंवा आणखी कुठे असेल, ज्याच्या कंपन्या भरपूर आहे, प्रत्येकाचं नाव मी इथे घेत नाही. तर तुम्हाला जिथे उपयोग आहे तिथे करा. पण जिथे उपयोग नाही तिथे विनाकारण वर्ष वाया घालू नका. काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होत आहे, ॲप्रेंटिस पण करत आहे, डिप्लोमा पण करत आहे, तो डिप्लोमा वाया जाते त्यांचा. की ॲप्रेंटिस आणि डिप्लोमा सोबत चालत नाही. म्हणजे ITI झाले, डिप्लोमा करत आहे किंवा BE करत आहेत, नंतर ॲप्रेंटिस पण करत आहेत, तर तो डिप्लोमा त्यांचा वाया जातो, त्यांचा उपयोगात येत नाही पुढे. त्याच्यामुळे ॲप्रेंटिसच्या मागे लागू नका. जर खूपच गरज असेल, तुम्हाला स्टायपेंड पाहिजे असेल किंवा घरची परिस्थिती नाजूक असेल, 7-8 हजारसुद्धा तुम्हाला आवश्यक असेल, तरच मग ॲप्रेंटिस करा, ज्याचा शून्य उपयोग होत असेल तरी. आणि महावितरणमध्ये करणं तर मूर्खपणाचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघता आणि तसंच करता आणि पटकन त्याच्या मागे लागता. असं करू नका. जिथे काही तुम्ही यूट्यूबवर माहिती घेत असाल, व्हिडिओ थ्रू माहिती घेत असाल, त्यांनासुद्धा त्याचा फायदा होते. कारण की ते व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्याकडे मग ते ॲप्रेंटिसचे विद्यार्थी गोळा होतात. मग त्यांना ते कोर्स सेल करतात. कारण की जे ॲप्रेंटिस करतात त्यांना जॉब नसतो ना, ते जॉबसाठी प्रयत्न करत असतात. मग त्याच विद्यार्थ्यांना ते कोर्स सेल करतात. ठीक आहे. ॲप्रेंटिसला जर एवढं महत्त्व असतं ना मित्रांनो, तर आपण इतके सारे व्हिडिओ घेतो, इतके अपडेट्स देतो, इतके वेळोवेळी विद्यार्थ्यांना माहिती देत असतो. ॲप्रेंटिसचा व्हिडिओ मी सुद्धा घेतला असता वॅकन्सीचा, परंतु त्यामध्ये तुम्हाला उपयोग काहीच नाही आहे. काही ठिकाणी उपयोग आहे, मी असं म्हणणार नाही की सगळ्याच ठिकाणी उपयोग नाही. परंतु ॲप्रेंटिस करताना कुठल्या कंपनीमध्ये उपयोग आहे, कुठल्या कंपनीमध्ये नाही आहे, कुठल्या पोस्टसाठी आहे. विद्यार्थ्यांनी किंवा म्हटल्यापेक्षा बी झालेल्या विद्यार्थ्यांनी ॲप्रेंटिस करूच नाही. 0 उपयोग आहे, 0, काहीच नाही. डिप्लोमा ITI ठीक आहे, एकदाचं कन्सिडर करून घेऊ आपण, पण बी विद्यार्थ्यांनी करू नये. आणि कुठल्या कंपनीमध्ये जिथे गरज आहे तिथे करा, अन्यथा करू नका. हे माझं ओपिनियन आहे. बाकी यापेक्षा डिटेल माहिती तुम्हाला हवी असेल ॲप्रेंटिसबद्दल किंवा कुठल्या कंपनीत करायचं नाही करायचं, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ. तुमचे जे प्रश्न आहेत त्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊ. ठीक आहे. आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून एखाद्याचा वर्ष वाचेल, एखाद्याचा वेळ वाचेल. धन्यवाद मित्रांनो.